नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार. आपल्या सोबत रिंगणात उतरी शक्यता आहे तर संतोष भाऊ आपल्या सोबत, अजय भाऊ आहे. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांनी आज शरदचंद्रजी यांच्यातर्फे रिंगणात उतरायची शक्यता आहे. तर आपला परिचय. नमस्कार, माझं नाव अजय शिवाजी काकडे, राहणार झोलेगाव. की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या, त्या निवडणुकीत मला या ठिकाणी इच्छा आहे की युवकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, या प्रश्नांना वाचा फोडण्याची माझी या ठिकाणी इच्छा आहे आणि तळागाळात जाऊन काम करण्याची इच्छा या ठिकाणी मी युवक म्हणून या जनतेच्या प्रश्नासमोर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. अजय भाऊ, तुमचं सामाजिक कार्य असेल, पुन्हा त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी जो आवाज उठवला असेल, तर या संदर्भात गोरगरिबांना जी पूरग्रस्तांना जी मदत असेल, तर या संदर्भात आपलं कार्य काय काय? मी येणाऱ्या काळात अतिवृष्टी झाली त्या सर्कलमध्ये जाऊन दौरा करून आलो आणि ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना मी त्या ठिकाणी भेटून त्यांच्या सातवणपर जाऊन त्या ठिकाणी भेटून या ठिकाणी दौरा केला. त्या दौऱ्यानिमित्त सरकारला 2-3 वेळेस तहसीलदारला निवेदन देऊन सरकारला विनंती केली की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पंचनामे करा आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान या ठिकाणी जाहीर करा. 50,000 रुपये हेक्टर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. माझा गोरगरीब जनतेच्या दिवाळीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी आनंदात साजरी झाली पाहिजे, या भूमिकेत मी त्या ठिकाणी प्रश्न घेऊन गेलो. अजय भाऊ, तुम्ही आता कार्य संभाजी जो सरकारने जो शिदा बंद केलेला आहे असा शेतकरी एवढा हवाली झालेला आहे, तर या संदर्भात एक प्रतिनिधीच्या नात्यानं आणि तुम्ही एक शेतकऱ्याचा अनुभव असल्याने शेतकरी पुत्र असल्यानं जो ज्या वेदना होत्या आता नुकताच दिवाळी तोंडाशी आली, तर या संदर्भात शेतकऱ्यांचा शिदा बंद केला आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जी रक्कम जावं होती, दिवाळी फक्त 2 दिवस येऊन ठेपली, तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया राहील शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यासाठी मी एवढंच बोलेल की येणाऱ्या काळात सरकारने याच्या पहिले या ठिकाणी दिवाळी या ठिकाणी गोड केली पाहिजे होती आणि आनंदाचा शिदा हा फक्त एक निवडणुकीच्या तोंडावर चालू केला होता आणि तो आनंदाचा शिदा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याचा बंद केलेला आहे. फक्त कुठलीही निवडणूक आली, कोणत्याही नवीन योजना आणायच्या आणि त्या निवडणूक संपल्यानंतर त्या बंद करायच्या, हा फंडा फक्त या ठिकाणी राजकीय क्षेत्रात जास्तीत प्रमाणात चालू आहे आणि जातीभेदीचं राजकारण या ठिकाणी जास्त चालू असल्या कारणानं माझ्या शेतकरी गोरगरीब जनतेचे या ठिकाणी हाल होते आणि आता सध्या पावसाने इतका धुमाकूळ घालून सुद्धा शेतकऱ्याचं पीक या ठिकाणी शेतात या ठिकाणी पडलेलं आहे आणि त्या शेतामध्ये पडल्या कारणानं त्या पिकाला हमी भाव सुद्धा या ठिकाणी शेतकरी देऊ शकत नाही, सरकार देऊ शकत नाही आणि शेतकऱ्याचे इतके दयनीय आला असताना सरकारनं असा कुठलाही निर्णय असा ठाम घेतलेला नाही की शेतकऱ्याच्या अनुदानाचा विषय असेल, लाडकी बहिणीचा विषय असेल, ह्या योजना फक्त अंमलात आणल्या पण त्या प्रॉपर त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला काम सरकारचं या ठिकाणी बंद आहे असं मी सांगू शकतो. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत. दुसरा मुद्दा असा आहे जे तुमचं गावात असेल गावात तुमच्या तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि शरदचंद्रजी यांच्या आल्या खांद्याला खांदा लावून तुम्ही आतापर्यंत काम करीत आला, तर तुम्हाला जी उमेदवारी भेटणार आहे, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? माझी हीच प्रतिक्रिया आहे की माझ्या गावानं मला या ठिकाणी मोठं केलेलं आहे आणि गावानं जे मोठं केलं त्या गावानं मला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा केलेलं आहे आणि तालुक्याला सुद्धा मला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि तालुक्याला पाठवून सुद्धा मला या ठिकाणी जिल्हास्तरीयचं पद या गावकऱ्याने दिलेलं आहे. तरी या गावकऱ्यांची मी उपकार या ठिकाणी विसरणार नाही आणि सरकारनं एकच विनंती करेल की येणाऱ्या काळात जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा लढा या ठिकाणी उभा राहणार आहे आणि या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा उभा राहणार याच्यात गावाचा कारीचा वाटा या ठिकाणी राहिल्याशिवाय 100% मी सांगतो कारीचा वाटा माझ्यासाठी उभा राहणार आहे, ही मी ग्वाही देतो तुम्हाला.
नाही, तुम्ही आतापर्यंत जे आनंदाचे अश्रू तुम्ही दाखवताय का बा, जे तुमच्या गावाकरता आणि शेतकऱ्याकरता तुम्ही जे अश्रू पाहताय का बा, तुम्हाला तुम्हाला का वाटलं का बा आपल्या एक जिल्हा परिषदला मी स्वतः फॉर्म भरून आणि स्वतःच माझं अस्तित्व निर्माण करावा बा, आणि माझ्या शेतकऱ्या करताना का बा मी थोडीफार होईना का मदत करावा. एकच इच्छा वाटते की सरकारच्या ज्या आर्थिक योजना आहे त्या फक्त रेकॉर्डला आहे, कागदोपत्री त्या स्कीम आहे, ज्या श्रावण बाळ असेल, लाडकी बहीण योजना असेल, या ज्या बाकीच्या जो अपंग निधी असेल, ह्यो निधी हा फक्त कागदपत्री त्या ठिकाणी दाखवला जातो. तर तो कागदपत्री न दाखवता ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्याची माझी इच्छा आहे. ग्रामीण भागात सिमेंट रोड असतील, फ्लेवर ब्लॉक असतील, अनेक या ठिकाणी गोरगरिबांच्या अडचणी आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे, पण तुम्ही बघितलं असेल ही फक्त अंमलात आणलेली आहे. पण याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणते असे ग्राम सडक योजनेतून काम चालू केलं? मला एखादं काम दाखव वैजापूर तालुक्यात, मी मुख्यमंत्र्याचा सत्कार या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाणार हो बा. चंद्रजी का बा, नेमकं तुम्हाला जिल्हा परिषदला तुमचंच का तिकीट निवडलं त्यांनी? तिकीट या कारणाने निवडीन कारण की मी येणाऱ्या 1 ते 2 वर्षापासून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षात काम करीत आलेलो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, महाराणा प्रताप असतील, अशा छत्रपती शिवाजी महाराज असतील, अशा मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी साजरी करण्याचा योग या ठिकाणी मला सर्कल मधल्या गावाने दिलेला आहे. आणि तुम्ही सर्कल मधल्या गावाने एवढा मोठा योग की कार्यक्रम असतील, पक्षाच्या सृष्टीचे जे निर्णय असतील, कार्यकर्त्याची कार्यकारिणी असेल किंवा ग्राउंड लेवलचे जे कामं असतील ते कामं करण्याची संधी मला त्या ठिकाणी दिली. आणि पक्ष निश्चित त्या ठिकाणी माझा विचार करेल असं मला वाटतं. अजय भाऊ, मी असं का बा बोरसोल सर्कल मध्ये ऐकलंय बा, तुमचं नाव ऐकून आहे का बा जनतेनं तुम्हालाच का निवडलं बा? असं जनतेनं निवडायचा एकच प्रश्न आहे की युवक आहे, युवकाच्या चेहऱ्याकडे बघून काहीतरी वाटल की आजपर्यंत आपण भरपूर लोकांना निवडून दिलं, पण एक युवक म्हणून या ठिकाणी मी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास करण्याची या ठिकाणी माझी इच्छा आहे. आणि 100% मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडं विकासाचा आराखडा या ठिकाणी तयार आहे. पूर्ण सर्कलमध्ये जेवढ्या कामं असतील, वाड्या असतील, वस्ती असतील, या ठिकाणी विकासाच्या कामाचं मी आराखडा तयार केलेला आहे. आणि त्या आराखड्याच्या मुद्द्यावर या ठिकाणी जनतेने मला या ठिकाणी रमाई आवास योजना असेल, या फक्त सरकारनं याच्यात लक्ष जर घातलं असतं तर गोरगरीब जनतेला या ठिकाणी घरकुल भेटले असते. पण या ठिकाणी कसं झालं, काही काही घरात ज्या 4-4 घरकुल आले, काही काही घरात ज्या गरीब माणसाला घरकुल पाहिजे त्या माणसाला घरकुल नाहीये, आणि ज्याला घरकुल नाही पाहिजे त्या ठिकाणी 4-4 घरकुल या ठिकाणी आलेले आहे. तर या ठिकाणी मी एकच सांगेल की या ठिकाणी जो माझा गोरगरीब शेतकरी असेल, कष्टकरी असेल, युवक असेल, यांच्या जो प्रश्न आहे तो प्रश्न मी नक्कीच या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करीन. आणि बोरसर सर्कल मधून की चांगल्या पद्धतीचा मला प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे. आणि प्रत्येक गावात त्या ठिकाणी युवक हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही तुम्हाला मी ग्वाही देतो. अजय भाऊ, आता राहिला 5वा मुद्दा. तर या मुद्द्या संदर्भात तुम्हाला असं विचारायचं आहे का बा, तुम्ही जर बा पक्षाने का बा, आता तुम्हाला जर एवढं हे केलं, जिल्हा परिषद जर उभं जर केलं, तर उद्या जर पक्ष जर बदलला तर बा तुम्ही अपक्ष उभं राहू शकता का बा, पक्षातर्फेच उभं राहणार? तसं अजून काही झालेलं नाहीये. माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांनी मला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीत काही जरी झालं तरी तुला मी 100% तिकीट त्या ठिकाणी फायनल करणार आहे. तू फक्त काम चालू कर, तिकिटाचं माझ्याकडे सोडून दे, बाकी सगळं मी त्या ठिकाणी हँडल या ठिकाणी करणार आहे. आणि मला 100% वाटतं की तिकीट माझं फायनल. खरोखरच आपण बघितलंय का अजय भाऊची जे आसरू आहे का बा, माझा शेतकरी आणि बळीराजा का बा, जो संकटात सापडला आहे का बा, मला जे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचंय, तर या संदर्भामध्ये त्यांनी बोरसल सर्कल मधून जिल्हा परिषद साठी जे उमेदवारी जाहीर करताय, तर
स्टॉप करा. आणि आपण अजय भाऊ का बा जे तुमच्या घराण्याला का बा राजकीय वारसा होता का? माझ्या घराण्यात कुठलाही राजकीय वारसा नाही, कुठलाही या ठिकाणी वारसा नाही. कोणी माझे आमदार नाही, कोणी माझे खासदार नाही, किंवा कोणी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नाही, पंचायत समिती सोडून. तर या ठिकाणी मी एकच सांगेन, युवकांवर माझा जास्त जोर राहील. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी भरपूर आहे, कारण की युवकांच्या हाताला काम कसं भेटतं. मी या ठिकाणी एक युवकांच्या हाताला काम भेटण्यासाठी काहीतरी या ठिकाणी एखादी मोठी कंपनी या ठिकाणी फाउंडेशनतर्फे या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी करेल. आणि माझ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जे पाण्याचा प्रश्न असेल, कोल्हापुरी बंधारे असतील, केटीवेर असतील, याच्यावर माझा जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. आणि तो पाण्याचा जर त्या ठिकाणी स्रोत निर्माण झाला तर त्याच्यानंतर माझा दुसरा या ठिकाणी मुद्दा असा राहील की आपल्या बोरसर सर्कलमध्ये एक साखर कारखाना आहे. तर त्या विनायक सहकारी साखर कारखान्यावर माझा त्या ठिकाणी जास्तीत जास्त फोकस या ठिकाणी राहणार आहे. कारण की आज तुम्ही येताना बघितलं असेल की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी ऊस या ठिकाणी दिसत नाही. कारण की पाण्याची जी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे, तर पाणी नसल्या कारणाने या ठिकाणी ऊस या ठिकाणी कमी प्रमाणात या ठिकाणी आहे. आणि पहिले जेव्हा आमच्या आजोबा पणजोबापासून जर बघितलं असेल तर पूर्ण या ठिकाणी शेतकरी राजा सुखी आणि समाधानी होता. आणि सुखी समाधानी या करता होता की कारखाना त्या ठिकाणी चालू होता. त्या कारखाना चालू असल्या कारणाने त्या ठिकाणी ऊस हा आमच्या परिसरातून जवळपास 25-30 खेड्यातून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जात होता. तो जात असल्या कारणानं तो कारखाना या ठिकाणी आमच्या सर्कलमध्ये असल्या कारणानं या ठिकाणी शेतकऱ्याला अतिशय चांगला फायदा या ठिकाणी भेटत होता. तो कारखाना या ठिकाणी चालू करायचा प्रयत्न मी 100% या ठिकाणी घेईन. आणि आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की विनायक सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत कोणाची या ठिकाणी भूमिका अशी ठोक या ठिकाणी घेतली गेलेली नाही. का नाही घेतली? कारण की आपला स्वतःचे दुकानदारी चालण्यासाठी स्वतः आपण कारखाने निर्माण करायचे. आणि शेतकरी या ठिकाणी स्वतः यांनी कारखाने निर्माण केल्या कारणानं शेतकरी या दयनीय अवस्थेत आहे. तर याच्यावर मी जास्त भर देणार आहे. आणि युवकांच्या बेरोजगारीवर सुद्धा त्या ठिकाणी ठामपणे मी निर्णय घेणार आहे. आणि युवकांच्या हाताला कसं काम भेटत या ठिकाणी मी पुढला निर्णय 100% येणाऱ्या काळात घेणार आहे. कॅमेरामॅन कोतकर सह संदीप गायके, वैजापूर.